खरं कुंभमेळा हे झाडं नदी हे एक समीकरण आहे आणि जिथे जिथे पर्यावरण हे सुंदर आहे अशाच ठिकाणी साधू हे निवास करत असतात। मुळात साधू संत हे भक्ती सुद्धा अशाच ठिकाणी करतात का जिथे शांतता असेल, जिथे प्रेम असं दिसेल त्या वातावरणामुळे, म्हणून ते तपोवन हे त्यासाठी निवडलेले आहे। आणि जर तपोवनातील झाडं जर समूळ नष्ट करण्याचा ध्यास जर भाजपा सरकारने मांडला असेल, नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि जसं की आपण बघितलं की 2 आठवड्यापूर्वी NMC म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि तसंच आपलं महाराष्ट्र सरकार यांनी सांगितलं की तपोवनामधले 1700 ते 1800 झाडं तोडण्यात येणार आहे। नाशिक हे शहर झाडे व पर्यावरणासाठी महत्वाचं मानलं जातं, हा एक इतिहास आहे आणि हा समूळपणे तपोवनातील झाडे नष्ट करणे म्हणजे नाशिक हे हरित शहर आहे हा इतिहास नष्ट करण्याचा डाव जो भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे त्याचा आज सगळ्यांना आम्ही निषेध करत आहोत। पण खरं तर साधुग्राम आणि कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे, यांना ही जमीन बळकावायची आहे सरकारला आणि त्यासाठी त्यांचा सगळा हा अट्टहास चालू आहे। आपण बघू शकतो की ज्या ज्या झाडांवर अशा क्रॉस खुणा केल्या त्या झाडं तोडणार आहे। त्यांनी असं सांगितलं की 5 वर्ष किंवा 10 वर्ष जुने जे झाड आहेत तेच आम्ही तोडणार आहे आणि एक झाड तोडलं तर आम्ही 10 झाड लावणार आहे। तर खरं तर तुम्ही 10 झाडं लावणार तर 100 झाडं लावा, पण तुम्ही ते सांभाळणार आहे हा मोठा प्रश्न आहे।